जय शिवराय मित्रांनो, मी रत्नदीपदा आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करत आहे. कारण का आज खूप हॅप्पी आहे मी, कारण का आम्ही आमच्या स्वतःची रूम घेतलेली आहे मुंबईमध्ये नालासोपारामध्येच. तर तिचा आज गृहप्रवेश आहे. तर आज खूप मजा येणार आहे, म्हणजेच खूप भारी वाटतं आहे. तुम्हाला दाखवतो आता व्हिडिओमध्ये रूम कशी आहे आणि रूम कुठे आहे ते. आम्ही इथे राहत होतो लंडनमध्ये, तिकडेच रूम आहे, फक्त थोडी पुढे आहे आणि जरा सोसायटीमध्ये. खूप भारी आहे, चला दाखव तुम्हाला व्हिडिओमध्ये बनवला. बाहेरून आतल्याबद्दल सौभाग्यपणे ही संपूर्ण परत कुंकुमादांच्या सौभाग्यपणे विद्यार्थ्यांच्या भोकरोधणारा ते सौभाग्यपणे संपूज्य सर्वोपचारांच्या अक्षराक्षरांच्या भोकरोधनारार्थे करोत्निचंदनंचं करभोरगौरं करुणावतारं संसारधारं जगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि ततांचं प्रत्यक्षं करोत्निचंदनं प्रतिक्रियं प्रतिक्रियार्थं नमः करोत्निचंदनं प्रतिक्रियार्थं नमः. हातामध्ये पूर्ण पकडायचं, आपण दृष्ट काढतो ना तसं तीनदा असं पाणी फिरवायचं, थोडं तिकडे सोडायचं, परत तीनदा उलट्या बाजूने फिरून इकडे सोडायचं. फिरवा पहिला इथून बाहेर. दृष्टिं दोषं निवारणं विद्यार्थिनींचं भोकरोधनारार्थे सर्व आवाहित देवतं विद्यार्थे अतंच प्रत्यक्षं करोद्गणिचंदनं प्रतिगृणिचं दृष्टिं दोषं निवारणं विद्यार्थिनींचं भोकरोधनारार्थे चंदनं प्रतिक्रियार्थं नमः. नमस्कार प्रार्थनांच पूर्वकेणच नमस्कारार्थे नमस्कार की संपूज्य प्रत्यक्षं करोद्गणिचंदनं स्वस्ति न इन्द्रो रुद्रक्षवाः स्वस्ति न पूकः विश्ववेदाः स्वस्ति नस्तानस्थो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु पृष्ठदर्श्वः मारुता पृष्विमातर अग्निजुम्मा मानवासूरचक्षशो विश्वेनो देवं भद्रं कर्णैभिः शृणुया देवं भद्रं पस्तेवास्तिरङ्गैरङ्गतुष्टुवागुं शतमिन्द्रो शरदो अंतिर्देव. स्वस्तिक काढलंय ना. पूजनं विद्यार्थे हरिद्रार्थे ततांच प्रत्यक्षं कुंकुमातांच शरणं पूज्य अक्षर सर्वोपचारांच अक्षरार्थे अक्षरा ही संपूज्य शुभलय ततांच प्रत्यक्षं करोत्नार्थे शुभदेवतां विद्यार्थे हरिद्रार्थे कुंकुमातां पूज्य अक्षर सर्वोपचारार्थे अक्षरां संपूज्य लाभार्थे लाभंच देवतां विद्यार्थे करोद्गणिचंदनं हलिद्रणं हलिद्रार्थे कुंकुमानं पूज्य करोत्नारार्थे चंदनं प्रतिगृणं प्रतिक्रियार्थं नमः. सर्वोपचारक्षता घे संपूज्य करोद्गणिचंदनं प्रतिक्रियार्थं नमः. या तुम्ही हाताला हात पाठीमागे यांना हात लावा. तुम्ही इथे स्वस्तिकच्या खाली तुम्ही हाताची लावून ठेवायचा मंत्र तुमच्या खाली लावून लावा. हलिद्रणेंच ददांच गृहप्रवेशंग पूजनं वृत्तार्थे हलिद्रार्थे हलिद्रलेपनं वृत्तार्थेंच हलिद्रलेपन घी संपूज्य ददांच प्रत्यक्षं करोद्गणिचंदनं प्रतिक्रियार्थं नमः. इथे दोन इथे दोन हलिद्रार्थे ततांच हलिद्रार्थे हलिद्रलेपनं वृत्तार्थे हलिद्रलेपन घी संपूज्य करोत्नारार्थे चंदनेंचं प्रतिगृणेंचं हलिद्रार्थे हलिद्रलेपनार्थे हलिद्रलेपनं संपूज्य. तर आपण इकडे पूजा चालू आहे आपल्या नवीन घराची, जो आपण नवीन रूम घेतली त्याची. शुभ कार्य आहे आज. करोद्गणिचंदनं प्रतिगृणं प्रतिक्रियार्थं नमः. तर बघतोय आपण आता आपण घरात जाऊ. आता घरात प्रवेश करू आपण. जेवढे कदम परिवार आहेत हे स्मरण करायचं. इकडची स्थान देवता जिवदानी माता आहे, तिचं सुद्धा स्मरण करायचं की हे गणपती गजानन देवता, कुलदेवता, ग्रामदेवता, स्थानदेवता, इष्टदेवता, वास्तुदेवता. येथे आम्ही आमच्या या नवीन घरामध्ये नवीन वास्तूमध्ये आज या शुभ मुहूर्तावरती गृहप्रवेश करतो आहोत. तरी तुम्हा सगळ्या देवतांना हा मानाचा नारळ अर्पण करतो आहोत, तो मान्य करून घ्यायचा आहे. आमच्या पाठीमागे, आमच्या या नवीन घराच्या वास्तूच्या पाठीमागे काही इडापिडा
ग्रहदोष दुःख दरिद्र असेल तर ते दूर करायचं आहे. आम्ही जो काही धंदा व्यवसाय करतो त्यामध्ये आम्हाला यश विजय धन कीर्ती लाभ प्राप्त करून द्यायचा आहे. आमच्या या घरामध्ये भरभराटी सुख समृद्धी आनंदी आनंद प्राप्त करून द्यायचा आहे. ज्या काही आमच्या मनात उत्सित कामना आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत. आमच्या कदम कुटुंबियांमध्ये काही मतभेद असतील तर ते दूर करायचे आहेत. अजून काय बोलायचं असेल सगळ्यांनी मनामध्ये बोलून घ्यायचं. आवाहनं जयनं जयानामि निजानामि तवार्चनं पूजाचैवनं जयानामि मंत्रगीनं क्रियाहीनं सुरेश्वरं यत् मया देवं परिपूर्णं तदस्तु मे. सगळ्यांनी अक्षरा आहेत त्या नारळावरती सर्वोपचारार्थे अक्षदार्थे अक्षदा घी संपूज्य करोत् ज्ञानचंदनं प्रतिगृह्णं प्रतिक्रिया अर्थं नमः. तीनदा नारळ आहे तो दरवाजा भोवती समोर असा फिरवायचा आणि या कोयत्याने वाढवायचा. पहिला फिरवायचा. करोज्ञानचंदनं प्रतिगृह्णं प्रतिक्रियं विद्यार्थे प्रतिक्रिया अर्थं नमः. समोरच वाढवा चालेल. फोडायचा हा कोयता गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. थोडंसं पाणी 2 तुकडे करायचे. हा चालेल. त्याच्यातले 5 अजून त्याच्यातले हे काढ. पंचायतनंच देवतां विद्यार्थे पंचमहाभूत देवतां विद्यार्थे 5 तुकडे आहेत ते तिथे उंबरड्याच्या समोरच ठेवून द्यायचे. खाली ठेवा खाली. अतंच पंचमहाभूत देवतां विद्यार्थे करोत् ज्ञानचंदनं प्रतिक्रिया. त्याचे 4 तुकडे करायचे. याचेच 2 आणि त्याचे 2 उभे चारी दिशेला सोडायचे. पहिला पूर्वेला तिकडे हे बघा ही क्रॉस आहे पूर्वे समोर त्या बाजूला इथे 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 हे या बघा बोट दाखवलाय मी. पूर्वे दत्तांच्या हा सोडा तिथे. पूर्वे दत्तांच्या ऋग्वेदा रक्तंभोजमी ही दक्षिणे दत्तांच्या प्रत्यक्षं दावेदान समुद्रंभोजमी ही दत्तांच्या पश्चिमे जगंभोजमी ही उत्तरे प्रत्यक्षं कुबेरायन्मां कुबेरं दंभोजमी ही करोत् ज्ञानचंदनं प्रतिक्रियं प्रतिक्रियार्थं नमः. पकडा. तर चला आपण आता आतमध्ये प्रवेश करतो. इकडे बघा. अतंच प्रत्यक्षं मनोहो वदाग्रतहो यन्तु विश्वतो दत्तासे अपरिदासे देवानां हृदे वयं भगं मित्रं मदि दक्षिणः अयर्मणं गुंसो मम श्रीना सरस्वतीना सुभगामयस्करं तन्नो भुवातुः वेतन्मातः पृथ्वी तत्पितः तद्ग्रावण्यः सोमसूतो भयुषश्रिणः तमिजानं यत्रसे यत्र पितरो भवन्ति मानो मध्यरिधिगतः युगन्ति प्रत्यक्षं मलिद्रलेपनं विद्यार्थे. पूर्ण 5 बोटं उमटली. अलिद्रार्थे अलिद्रलेपनं विद्यार्थे अलिद्रलेपन घी संपूज्य करोत् ज्ञानचंदनं प्रतिगृह्णं प्रतिक्रियार्थं नमः. सारे चालू करतात तिथे तुळशी माता देते. ओम हरदान्यो गृहप्रवेशं पूजनं विद्यार्थ्यांचं करोत् ज्ञानचंदनं प्रतिगृह्णं प्रतिक्रियार्थं नमः. करोत् ज्ञानचंदनं प्रतिगृह्णं प्रतिक्रियार्थं नमः. गृहप्रवेशं पूजनं विद्यार्थे ओम नमो भद्राकृतपूर्यन्तु विश्वतो दासे परिदासे देवानां हृदे हृदे रक्षितारो देवानां भद्रां सुमति विद्या देवानां गुणः रतिरवीनो देवतातः. करोत् ज्ञानचंदनं प्रतिगृह्णं महालक्ष्मी देवीभ्यो नमो नमः. बाहेरचा पाट आहे तो घेऊन तर पूजा चालू झाली आहे आता आपली. या देवं भद्रं भक्तिमास्तिरंगे इरंगे तुष्टुवागुं शतमिंद्रो शरदो अंतर्देवः आमचं काही एकदम तुळस वगैरे तोडता येतात. गोविंदाय नमः. पापण्यांना पाणी लावायचं. देवाला नमस्कार करायचा. नेत्रोदक स्पर्शः श्रीमन महागणाधिपतये. इकडे बघा तांदळाचा कसा गणपती बाप्पा काढले मस्त. कुलदेवताय नमः ग्रामदेवताय नमः स्वानदेवताय नमः वाणी हिरण्यगर्भा लक्ष्मणाभ्यन्मं शची नलो विलोद्वारं चत्वारि वाक्पदारिकं स्वस्त्रियादितः देवक्रियादितः फलप्रदं त्वं शक्तित्रात्मकात्मं योगिनं ब्रह्मात्मं विष्णुं ब्रह्म भोर भोर करो गणादि करो विचार योग मासोत्तम मासे शुभकार्य करते मांगल्य प्रद होत त्यांच्या प्रत्यक्ष करो. तर मंडळी तुम्ही
आपण जी नवीन रूम घेतलेली आहे ती नवीन रूम तुम्हाला दाखवत आता. मुंबईमध्येच आपण नारासोपाऱ्यामध्ये घेतलेली आहे. तर पूजा वगैरे झालेली आहे. तुम्हाला नवीन रूम दाखवतो कशी आहे ती. 1 BHK 1 रूम आहे, एक हॉल आहे आणि किचन आहे, बाथरूम वगैरे आहे. तर दाखवतो तुम्हाला. चला बघूया आपण. आपण हा बाहेरचा पॅसेज बघतो. खूप मोठा पॅसेज आहे इकडे बघा. आणि इकडून आपण येतो खालून. त्याच्यानंतर इकडे झाडं वगैरे आहेत. हा इकडे सुद्धा छोटा आहे. 2 विंग आहेत, ए विंग बी विंग आहे. ए विंगमध्ये ही बघा इकडे आपली रूम आहे. इकडे बघा, इकडे आपण आतमध्ये जातो आहे आता. पहिलेच आतमध्ये आल्यानंतर आपल्याला मोठा हॉल दिसतो आहे आपल्याला बघायला. इकडे बघा AC वगैरे लावले आता. हा आपला इथे हॉल आहे. त्याच्यानंतर इकडून पुढे आल्यानंतर राईट साईडला आपल्याला एक रूम बघा मिळते. इकडे बघा ही रूम आहे राईट साईडला. अजून सर्व सामान शिफ्ट नाही केलं, इकडे शिफ्ट करायचं आहे. राईट साईडला रूम आहे इकडे. त्याच्यानंतर मग इकडे पुढे आल्यानंतर आपल्याला इकडे किचन बघायला मिळते. हे सर्व आताच हे झालं आहे, तेव्हा अजून प्रॉपर आपल्याला सेटअप करायचं आहे. अजून इकडे आपल्याला हे किचन बघायला मिळते मस्तपैकी एकदम. खाली खाण वगैरे आपल्याला जर सामान वगैरे ठेवायला, त्यानंतर सिलेंडर वगैरे खाली ठेवायला सर्व. त्याच्यानंतर इकडे बाथरूम आहे. इकडे टॉयलेट आहे, इकडे बाथरूम आहे. तर हे असं आहेत. आणि त्याच्यानंतर आहे इथे बेसिनसुद्धा आहे. खूप भारी आहे नवीन रूमसुद्धा आपली. तर चला मंडळी, नवीन रूमची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण व्हिडिओ तुमच्या नवीन एका धमाकेदार ब्लॉगमध्ये. आतासाठी बाय बाय. जय भवानी, जय शिवराय.